हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन. आज आपण रायवळ आंब्यापासून मस्त चटपटीत असं आंब्याचं रायतं बनवणार आहोत. रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे. एकदा या तऱ्हेने रेसिपी नक्की करून पहा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी रायवळ आंबे घेतलेले आहेत, बघू शकता. तर ही मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते. तर मी हे स्वच्छ असे चोळून घेतलेले आहेत, म्हणजे त्यावर डिंक वगैरे जर असेल तर व्यवस्थित काढून घ्यायचा. तर मी इथे स्वच्छ असे करून घेतले आहेत. तर आता हे मी सर्व पाणी जे आहे ते मी सर्व काढून घेते. बघू शकता असं मी सर्व पाणी काढून घेतलं. तर इथे मी आंब्यांच्या साली काढायला घेते. तर एक एक करून असं आपल्याला साली काढून घ्यायच्या. तर मी इथे सुरीच्या साहाय्याने सालं काढत आहे. तर तुम्ही हाताने काढलं तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता मी असं एक एक करून सर्व आंब्यांच्या साली काढून घेतल्या. आता आपल्याला हे आंबे जे आहेत ते स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर असं मी हाताने असं स्मॅश करते, म्हणजे त्याचा पल्प जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघू शकता असं हाताने, हलक्या हाताने असं स्मॅश करून घेऊ. तर इथे मी सर्व आंबे स्मॅश करून घेतले आणि हे आता बाजूला ठेवून देऊ. आता फोडणीची तयारी करू. तर इथे मी लसूण घेतले आहेत 10-12. ते आपल्याला असं कुटून घ्यायचे आहेत. लसूण आपल्याला थोडी जाडसर ठेवायची आहे अशा तऱ्हेने. तर इथे मी कढई घेतली आहे. कढई गरम झाल्यावर मी 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा टेबलस्पून राई घातली. राई तडतडल्यावर इथे आपण जेवढी लसूण आपण ठेचून घेतलेली होती ती यामध्ये सर्व घालून घेऊ आणि गॅसचा फ्लेम मिडियम करू आणि लाल होईपर्यंत परतून घेऊ. तर इथे मी 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ती सुद्धा यामध्ये परतून घेऊ. तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करू. तर इथे मी मालवणी मसाला अर्धा टेबलस्पून घेतला आहे आणि अर्धा टेबलस्पून हळद घेतली आहे. तर हे आपण लो फ्लेमवरच असं 2 मिनटं मसाले परतून घेऊ व्यवस्थित. मसाले छान असे परतून झालेले आहेत. तर आपण आंबा जो स्मॅश करून घेतलेला होता तो यामध्ये सर्व घालून घेऊ आणि एकदा असं परतून घेऊ. तर आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ. तर इथे मी 2 टेबलस्पून जेवढी साखर घालते, तुम्ही साखर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि अर्धा टेबलस्पून जेवढं मीठ घेतलं मी. साखर आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आता गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे आणि लो फ्लेमवरच असं 5 मिनटं मिक्स करून घेतलं आणि आता झाकण लावू आणि 10 मिनटं ठेवून देऊ. आता 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनिटानंतर एकदा आपण चमच्याने एकदा चालवून घेऊ. म्हणजे कुठे जर गुठळ्या वगैरे असेल तर त्या अशा बघू शकतो आणि मोडू शकतो. तर असं मी एकदा चमच्याने हलवून घेतलं आणि आता झाकण लावू आणि 5 मिनिटं ठेवून देऊ. आता 5 मिनिटं झालेली आहेत. तर आपण झाकण काढून बघू. तर बघू शकता असं चमच्याने मी चालवून घेतलं तर सगळ्या गुठळ्या अगदी मोडलेल्या आहेत आणि एकदम स्मूथ असं रायतं बनवून तयार झालेलं आहे. तर आता मी गॅसचा फ्लेम बंद केला आणि थोडीशी कोथिंबीर अशी वरून घालून घेतली. आता आपण सर्व्ह करू. तुम्ही या तऱ्हेने एकदा रायतं बघून नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. तर ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.